तर मुलांनो, आले का सगळे? आता मी हजेरी घेतो. हां, कोण कोण आलं ते मला एकदा बघू द्या. बंटी. हजर सर. अरे जरा टाईट बोल ना. हां, मेले मुर्दे आणि काय हजेर शेर असं करायला? हां, माकड्या. हां, गणेश. प्रेझेंट सर. हे इंग्रज गेले, भारताला स्वातंत्र्य दिले, भारताला स्वातंत्र्य भेटलं. इंग्रज भारतीयांना पळवू पळवू लावले, पण इंग्रजी काही गेली नाही. अरे हजार सर म्हणा मराठीचा ताशे ना, नाही तर उपस्थित सर म्हण. उपस्थित सर. हां, ऋतू. हजर सर. हां, प्रीती. हजार सर. राजकुमार. उपस्थित सर. हां, झिंगुड्या. हजार सर. हां, चिंटू. हज 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 हज. हां, राहू दे राहू दे राहू दे. बबल्या. हजार सर. तात्या इंचू. हजार सर. तर सगळेच्या सगळे आलेले आहेत. मुलांनो, आता ऐका, तुम्हाला मी एक आता महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपल्या शाळेत आज फार मोठे हास्यकवी येणार आहेत. राजकुमार नायक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, आणि त्यांच्या विनोदी कविता, हास्य कविता, वऱ्हाडी कविता, गावरानी कविता, शेतीमातीच्या कविता, प्रेम कविता याचा आपल्याला आज आस्वाद घ्यायचा आहे. तर कोणीही धिंगाणा करायचा नाही, आलं का लक्षात? हां, आणि त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा, जेणेकरून ते म्हणले पाहिजे की तुमच्या शाळेतले मुलं हुशार आहेत. हो सर. हो सर. आता 5 मिनिटात ते येतीलच, आणि त्यांनी विनोद केला की खळखळून हसायचं, बरं का? सर, तुम्ही तर म्हणले कवी येणार तर ते राजकुमार सर. हे तर मॅडम आहेत, हे तर आपल्याच मॅडम आहेत ना सर. हां. अरे गणा, तुला सांगायसाठी आले मी तुम्हाला की आता सर आलेले आहेत ऑफिसमध्ये. सरांचा चहा पाणी झालेला आहे. हॅलो एवढे. मुलांनो, मी हास्यकवी राजकुमार नायक आहे. अरे तुम्हाला दात काढाय काय झालं? हा, सरळ सरळ तुम्हाला त्यांचा परिचय करून द्यायला ना तुम्हाला. अहो सर, तुम्हीच तर म्हणले ना, जोक केला की हसायचं. अरे बाळांनो, असं कधी नाही हसायचं. आलेल्या पाहुण्यांचा अपमान होत असतो. विनोद घडला की हसायचं. एखाद्या कवितेतून विनोद असला की हसायचं. कविता विनोदी असली की हसायचं. बरोबर सर, बरोबर सर. हे आमचे सर काही सांगतात ना, हसायचं आणि हसायचं करू लागले. तर मुलांनो, माझं नाव राजकुमार नायक. मी तुमच्या पुढे काही हास्य कविता ठेवणार आहे, आलं का लक्षात? हां, कविता जर विनोदी वाटली, तुम्हाला हसू आलं तर हसायचं, टाळ्या वाजवायच्या, बरं का? हां, तुम्ही सगळे हुशार मुलं दिसता. यायला माहिती ना, हुशार नाही म्हणा. हे कवा टाळ्या वाजवायची आणि कवा हसायची. हे कवी लोक लय हुशार असतात. तर मुलांनो, आता मी तुमच्या समोर पहिली कविता सादर करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे हेरडाय. हेरडाय माहिती का तुम्हाला? माहिती सर. गण्याचा बाप मथाळा झाला तरी पण काळे भोर केस काढते सर. ते केस काळे करायचं औषध आहे सर ते. हां, बंट्या, थोबाड तोंड्या, माबापाचं काय नाव घ्यायला लागला तू? हां, माबाप एकटाच केस काळे करते का? आपले गुरुजी नाहीत करत का? इथे केस काळे करण्याचा विषय नाही चालू आहे. सरांची कविता आहे हेरडाय. तुम्ही फक्त ऐका, आता शहाणपणा करू नका जास्त. सरला योग्य ते प्रतिसाद द्या. कविता जिथे हसायचं असेल तिथे हसायचं, अलग लक्षात. जिथे टाळ्या वाजवायच्या तिथे टाळ्या वाजवायच्या. प्रमुख पाहुणे येते सर आपल्या शाळेमध्ये, आणि फार महाराष्ट्रातील नावाजलेले कवी येतात. हां, तर मुलांनो, माझ्या कवितेचं नाव आहे हेरडाय. बरोबर आहे? हेरडाय म्हणजे केस काळे करण्याचं. काही केस पांढरे झाले, मनात आलं डाय लावू. चेहरा गोरा होण्यासाठी बायकोले म्हणालो काय लावू. तशी पटकन म्हणाली, कशाला केस काळे करता? वय झालं तुमचं 40, कशाला 20चे काळे करता? वयामानानं आता तुम्ही साधत राहायला शिका. उगाच पैसे खर्च करायच्या मागं लागू नका. मले वाटलं कशाले बोलून होईल वाद. मले वाटलं कशाले बोलून वाद होईल. हीच जिंकल मॅच भांडणाची, आपण बाद होईल. एक दिवस लाडात म्हणाली, एक क्रीम आणा, रंग गोरा झाला पाहिजे, असं दुकानदाराने म्हणा.
म्या म्हणलं कशाला आता रंग गोरा हवा, तिचा मागचा टोमणा म्हणलं तिलेच वापस द्यावा. तूही आता वय झालं, कशाला लावतेस काही, मायासारखीच तू पण म्हातारी झालीस बाई. लगेच कशी म्हणाली पटकन, माझं वय वाटत नाही. लगेच शेजारणीले बोलून म्हणे, खरं सांगा बरं ताई. शेजारची ताई तिच्याकडूनच बोलली. तशी बायको आनंदानं मनातून खरंच खुलली. म्या म्हणलं वाचली बिचारी, खरं बोलली नाही. शेजारची ताई खरंच बरं बोलली नाही. नसता उगाच तिच्या संग बायको कुरापत काढत होती. मग मात्र रात्रभर नुसतीच रडत होती. बरं बरं म्हणलं बया, तो वय वाटत नाही. खोटं बोलावं मनात आलं, पण दुसरी आता भेटत नाही. हिच्या संग भांडण करून हिच्या संग भांडणाले म्हणलं हातचं नाही धरायचे. हिच्या संग भांडणाले म्हणलं हातचे नाही धरायचे. मनात पक्क ठरवलं आता, केस काळे नाही करायचे, केस काळे नाही करायचे. वा 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 वा, खूप छान कविता. चला टाळ्या वाजवा पोरो. तर मुलांनो, आपण कविता तुम्हाला सांगता सांगता आपण कविता सुद्धा तुम्हाला म्हणजे कशी लिहायची हे सांगणार आहे का सर. आमच्या वर्गात 3 कवी आहेत. हा गण्या कवी आहे, तो राजू एक कवी आहे आणि ती प्रीती सुद्धा कवी आहे. हा 3 कवी आमच्या वर्गामध्ये आहेत बरं का. आणि अतिशय सुरेख अशा कविता ते सादर करत असतात. अरे वा, खूप छान छान. बरं मुलांनो, तुम्ही कविता करता तर कविता कशी असते माहिती का. अष्टाक्षरी असते, म्हणजे 8 अक्षर. एका कडव्यात 8 अक्षर. षडाक्षरी म्हणजे 6 अक्षर. अभंग म्हणजे 6 6 6 4. मुक्तछंद, त्याच्यानंतर गझल, अशा बरेच कवितेचे विषय आहेत. अष्टाक्षरी कविता म्हणजे प्रत्येक कडव्यात 8 अक्षर आले पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यात शेवटचं यमक जुळलं पाहिजे. म्हणजे जसं करून, धरून, आले, गेले. आलं का लक्षात. हा माहिती सर, माहिती. बाबा तुला माहित आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना पण कळू दे ना. या विद्यार्थ्याचं नाव काय, जरा वात्रटच दिसतो हा विद्यार्थी. आहे जरा खोडकर आहे, पण हुशार आहे बरं का. अभ्यासात हुशार आहे, त्याच्यानंतर कवितेत हुशार आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे याचे वडील सरपंच आहेत गेली 25 वर्षाले. आणि वडील चांगले आहेत, समाज सुधारक असल्यासारखे, म्हणजे गावातले विकास कामं करतात. सगळं चांगलं आहे. आता ते कसं आहे, ऊसाच्या पोटी काऊस एखादा येतेच. गुरुजी काय म्हणले तुम्ही, ऊसाच्या पोटी काऊस. अहो जरासं थांबा, शिक्षण शिकून मोठा अधिकारी होईल आणि पहिला पेढा तुम्हाला घेऊन येईल. आणि ते आपले गुरुजी बदली करून म्हणजे सुट्टीवर गेले गुरुजी त्याच्या घरी पहिला पेढा नेऊन देईल. हा, ऊसाच्या पोटी काऊस म्हणे. बरोबर, जाऊ द्या मुलांनो. हा चला गणेश, तू फार हुशार आहे बाबा, जाऊ द्या. आता दुसरी एक हास्य कविता आहे, हिरोईन. आता हिरोईन तुम्हाला माहिती का. हिरोईन कोणाला म्हणतात. तर प्रत्येक हिरो संग एक बाई असते, ती हिरोईन म्हणतात सर. हा, ती नाचते, गाणं म्हणते सर, प्रेमाचं गाणं म्हणते, कधी विरहाचं गाणं म्हणते, कधी हिरोच्या मागं मोटरसायकल जाते, कधी कॉलेजमध्ये हिरो संग भांडणं करते सर. अगोदर भांडणं करते, मग त्याचं प्रेम होते सर, तिला हिरोईन म्हणतात. काल म्हणे बायको तुम्हाला कोणती हिरोईन आवडते, आणि कोणती हिरोईन पाहिल्यावर काळीच तुमचं धडधडते. मनात म्हणलं नक्कीचा भांडायचा विचार आहे. जाऊ दे ना म्हणलं कशाले, मी पहिलाच बिमार आहे. नाही सांगाच म्हणे, शपथ माही हाय. म्या म्हणलं कटरीना भारी आवडते बाय. रंगानं म्हणलं गोरी आहे, बोलणंही तिचं गोड आहे. चाल तिची हरणीवाणी जशी आंब्याची फोड आहे. स्तुती तिची करताना बायकोचा पारा चढला, आणि नेमका महामित्र हो अपघात तेव्हा घडला. मी नाही का गोरी म्हणे, बोलणं महागोड नाही. असं म्हणायचं का तुम्हाला मी आंब्याची फोड नाही. काय बेईमान असते नवऱ्याची जात. मी नुसता टुकोमुको बसलो तिच्याकडे पाहत. अगं म्हणलं थांब, मस्करी तू केली आणि तुझ्याशिवाय हिरोनीकड नजर नाही गेली. सर तुम्हाला वाटलं आता भांडणं होतात, हा म्हणून तुम्ही बातच कवितेत काढवा बदलले सर. हा, बायको स्तुती करायला सुरुवात केली सर. वा 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 सर. झुंबुद्या, असं कविता करताना म्हणताना मधात डिस्टर्ब नाही करायचं. आलं का लक्षात. लिंक तुटत असते. अहो सर पण सांगा लागेल ना चांगली आहे का कशी आहे कविता. आणि मग कविता संपल्यावर सांगावं तर मग ध्यानात राहत नाही सर. खूप छान सर, खूप छान. मुलांनो, कविता सुरू असताना असं मधात बोलू नका. तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायच्या ते नंतर द्या. हा काय अगं म्हणलं थांब, मस्करी तू केली, तुझ्याशिवाय हिरोनीकड नजर नाही गेली. तूच माझी हिरोईन म्हणलं, तूच जीवन साथी. मी हाय दिवा तर तू दिव्यातली वाटी.
खुदकन हसली गालात नुसतंच इश्य केलं. मीही बाल बाल बचावलो, मीही हुश्य केलं. कवा कवा लहर आली की काही कुरापत काढते. मनातलं मग बोललं की पारा तिचा चढते. कवा भांडण कवा प्रेम असा आमचा संसार आहे. तिले महा मले तिचा 7 जन्माचा आधार आहे. हा, आता सांगा मुलांनो, कविता कशी वाटली? सर कविता खूपच सुंदर वाटली सर. पण शेवटी कवी हुशार भरला सर. जर बायकोची स्तुती केली नसती तर कविता डोळा फुटला असता, नाही तर बेलनं बायकोनं फेकून मारला असतं. म्हणून काय केलं सर, जी चुकी कवीने 2-4 कडव्यात केली ती पाठीमागच्या 2-3 कडव्यात सावरली सर. हा, सावरली, बायकोची स्तुती केली सर. मुलांनो, तुम्ही कधी निमंत्रण नसताना जेव्हा गेलते का कोणाच्या कार्यक्रमात? अरे चिंटू, तुला काय म्हणायचं नेमकं? गाणं म्हणायला का तू? नाही सर, सरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायलो सर. असं 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 दमोरी गेला बाबा. तू प्रश्नाचं उत्तर कोणत्याच देऊ नको. हां, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 1 तासाचा, फक्त 1 तासामध्ये कवी संमेलनाचा कार्यक्रम आटोपला पाहिजे. आणि अर्धा पाऊण तास तू करण्यात घालवशील तर 15 मिनिटात मी कोणत्या कविता सादर करू? बरोबर काय? तर मुलांनो, तुम्ही न आमंत्रण नसताना कोणाच्या कार्यक्रमात गेले का? नाही गेले. कोणी गेला असेल? आम्ही असंच काय झालं, लहान होतो तेव्हा आम्ही कोणाच्याही लग्नात जायचो, कोणाच्याही बाळगोपाळ जेवायला जायचो, कोणाच्याही साखरपुड्यात जायचो. आणि एके ठिकाणी आम्ही असं गेलो. गेल्याच्या नंतर काय मजा झाली ती तुम्हाला कवितेच्या माध्यमातून सांगतो. पण सर मी म्हणतो, आमंत्रण नसताना जेवायला जायचं कसं रे? हा, अरे बाबा, लहानपण फार खोडकर असते. आता तुम्ही मुलं खोडकर नाहीत का? तुम्ही खोड्या करत ना का? तुम्हाला कटाळून पहिल्या सरनं 8 दिवस रजा घेतली म्हणलं सक्तीची. आलं का लक्षात? तसं आम्ही खोडकर होतो. हां, पण आम्ही तुमच्यासारख्या खोड्या नाही करायचो. शिक्षकाला खोड्या नाही करायचो आम्ही. आमच्या काळात शिक्षक फार खतरनाक होते. हां, घरी येऊन मारायचे शिक्षक, पण आमचे आई वडील काय म्हणायचे नाही. तुमच्या काळात एक चापड मारली की सगळं गाव गोळा होते. मास्तर, तुम्ही आमच्या पोराला काऊन मारलं? मास्तर, तुमच्यावर केस करीन. तर असंच एका कार्यक्रमात आम्ही आमंत्रण नसताना जेवायला गेलो मित्र. आणि काय फजिती झाली, त्या माझ्या हास्य कवितेचं नाव आहे फजिती. कॉलेजला होतो तेव्हा लई मजा करायचो. तास बुडून आम्ही नुसतंच फिरायचो. कोणाच्याही लग्नात जाऊन मनसोक्त जेवायचो. जेवण झालं की मग रूमकडे धावायचो. मित्र आणि माझा बेत ठरलेला असायचा. घरी आल्यावर मग कार्यक्रम फक्त हसायचा. अशाच एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो. तिथून लावले हाकलून उपाशीच घरी आलो. एका माणसाने विचारले, तुम्ही कसे काय आले? आम्ही म्हणलं मित्रानं निमंत्रण लग्नाचे दिले. नवरदेवाकडून म्हणलं मी लग्नाला आलो. आणि त्या माणसाचा चेहरा पाहून आम्ही हैराण झालो. रागाने तो म्हणाला, पळा व्हा बाहेर. असा काही शिव्याचा दिला त्यांना आहेर. कशाचं लावलं लग्न म्हणे? हे जेवण तेवीचं आहे. तुम्ही म्हणता म्हणे लगीन मित्राचं आहे. असे काही पळालो आम्ही, हसत कधी रडत, आणि कसे बसे पोचलो रूमवर धडपडत. तेव्हापासून आम्ही कुठेच जेवायला जात नाही. निमंत्रणाशिवाय कुठेच काही खात नाही. म्हणून सर आम्ही कोणाच्या घरी जेवायला जात नाही. नाही, जेवायला सांगितलं तर जात नाही सर. हा, नको सर. हा, आम्ही डावरा जेवायला घेतो सर. डावरा म्हणजे अख्खा बोकडा कापतात सर. हा, आणि त्या डावऱ्यात कसं असते सर, आपल्या घरून परत येण्याच्या भाजीच्या. हा, आणि मग ते 2-2 खडं हे देतात सर, 2-2 पीस मटणाचे, आणि भला मोठा रस्सा सर. हा, जेवण होत नाही, काहीच होत नाही सर. आणि ओळखी असते की त्याला लय मोठे खडे देतात सर. त्याच्यामुळे आम्ही डावरा जेवायला जात नाही सर. हा सर, एखादी कविता महागाईवर हो द्याव सर. हास्य कविता नका सर. हे जे महागलं का नाही सर, पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, गोडतेल महागलं, हे प्रत्येक गोष्ट महागली सर, गॅस महागला, याच्यावर एखादी कविता हो द्याव सर. बरं. आपल्याला सगळ्याच कविता येतात, तुम्ही फक्त सांगा कोणत्या करायच्या. मी म्हणलं कसं आहे, एखादी सिरियस कविता करावं तर तुम्हाला नाही समजायची, तुमच्या डोक्याच्या वरून जायचं. त्याच्यामुळे मी काय हास्य कविता सादर करायला म्हणजे थोडंसं हसू निर्माण होते. आम्हाला चेक समजते सर, आमच्या तर कुराम काहीच जात नाही. आम्ही तर असे तसे विद्यार्थी नाही. या वर्गातले सगळे विद्यार्थी एक से बढ़कर एक येतात. एक से बढ़कर एक नमुने, असं नमुने म्हणायचं विसरलाच गणेश तू. हा, एक से बढ़कर एक नमुने. काही विद्यार्थी शांत येते, पण काय तुम्ही 2-4 जण असे नमुने.
तर पाहुण्या देता तरी आमची बदनामी करू नका. आम्ही काय कशात कमी हो सांगा बरं, अभ्यासात कमी हो का कशात कमी हो? आता खोड्या फाडतं, खोड्याचं माणूस करत असते सर लहानपणी. खोड्या नाही करायच्या, लेकरांना खोड्या नाही करायच्या म्हणून कोण करायचं सर? हो हो हो, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. का रे तुम्ही त्या दिवशी त्या कमरेच्या पट्ट्याले दोरा बांधला काळा आणि पलीकडच्या काठावर ठेवून अलीकडे ते हळूहळू हळूहळू ओढत होते दोरा तो. हा, किती माणसं दचकून पळाले, म्हणजे घाबरून पळाले सरप सरप म्हणून. हा, अशा खोड्या असतात का? एखाद्या तोंडावर पडेल, एखाद्या धोत्रात अडकून पडेल. हा, काही खोड्या करता. एक दिवस तुम्ही ते दोरा जरा वर बांधला आणि टोपीवाला आले की ते दोरा खाली करून त्याची टोपी पाडत होते. ते टोपीवाला वरी आबाळाकडे पाहत होता की कस काय टोपी पडली, कस काय टोपी पडली. असे मूर्खासारखे असे खेळ नसतात. खेळ कसे असतात? कबड्डी, खो खो, इटी दांडू, धप्पाकुटी, नदी का पार, असे खेळ खेळायचे. तुमचे काही खेळ असतात. एखाद्याने धरले तर बद 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 मार खायचा एखाद दिवशी. तर मा बाप 25 वर्षापासून सरपंच आहे म्हणले आणि राहू दे राहू दे राहू दे. माहिती तो बाप सरपंच आहे. तुझ्या घरी 40 एकर वावर आहे, 12 म्हशी येतात, 10 बोकडे येतात, आपले 10 शेळ्या येतात, 12 कोंबड्या येतात, 8 बैल येतात, 2-4 गडी येतात, 2 मजली घर आहे, बुलेट आहे, ट्रॅक्टर आहे. तुझ्या घरी सगळंच आहे बाबा. ही ऐकू ऐकू असे कानं असे पकून गेले. आलं का लक्षात? 2 दिवसात तो इतके खेप सांगितलंय मा बाप सरपंच आहे, मा बाप सरपंच आहे, मा बाप सरपंच आहे. जसं काय अख्ख्या जगात तो आज एकट्याचा बाप सरपंच आहे. अरे किती सरपंच आहेत, कित्येक सरपंचाचे चांगले कामं आहेत. हा, तू असा दंडी पिटवत राहतो कोणी आले की मा बाप सरपंच आहे, मा बाप सरपंच आहे. मग सर तुम्ही असं पाहुणे देता माणसाचा अपमान नका बरं करत जाऊ. मी काय एवढंच म्हणलं माझ्याकडे सरपंच आहे, तर दुसरं काय म्हणलं मी? सर जाऊ द्या, लहान मुलगा आहे. हा, तर मुलं तुमचं आता महागाईवर एक कविता म्हणा म्हणले होते, तर माझ्या कवितेचं नाव आहे महागाई. आलं का लक्षात? लई महागले पेट्रोल, आता गाडी विकावी म्हणतोय, पुन्हा बालपणातली सायकल शिकावी म्हणतोय. थोडा वापर कमी कर, सिलेंडरचा भाव वाढला. कालच बायकोनं जुन्या चुलीतला राखुंडा काढला. आता पुन्हा जावं लागेल वावरा सरपण आणायला, गरिबीतल्या संसाराला घरपण आणायला. लाईट गेली की माय घासलेटचा कंदील लावायची. पूर्वीचे घरभर प्रकाश पडायचा, अडकून खुंटीला ठेवायची. फोडणीला तेल नाही आता, गोड तेल दिव्यात कुठं आहे. पूर्वीचे काजवे दिसत नाहीत, उजेड काजव्यात कुठं आहे. सगळीकडे नुसती महागाईच महागाई, काय आणि किती सोसावं. पदराड अश्रू लपून सांगा कुठवर हसावं. बापानं घामानं पिकवलेलं मात्र सडलं तरी भाव भेटत नाही. कसं काय हे कोडं अजूनही सुटत नाही. भाजीपाला घामाने पिकवलेला मी सडताना पाहिला. कित्येकदा बाप महा बांधावर रडताना पाहिला. कांद्याचे भाव वाढले की बऱ्याचदा काहीच्या डोळ्यात पाणी येते. पेट्रोल डिझेल वाढल्यावर तेच पाणी कुठं जाते. इथं भाव वाढत नाही, जे रानात पिकलं जाते. पेट्रोल असो डिझेल असो चढ्या दराने विकलं जाते. हे अगदी बरोबर आहे सर. तुमच्या कवितेनं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं सर. आणि खरंच आहे सर, शेतकऱ्यानं माल जर शेतातला माल विकायसाठी भाजीपाला काही नेलं ना, अहो चांगले सुटाबुटातले लोक 5 रुपयाची संभाराची मेथीची संभाराची जुडी, कोथिंबीरची जुडी 3 रुपयाला मागतात हो. मला सांगा, एखाद्या मोबाईलची जर प्राइस असेल त्याच्यावर छापील प्राइस असते 29,950 रुपये, तर दुकानदार वरचे 50 रुपये सुद्धा कमी करत नाही सर. हा, आणि शेतीचे पालकाची 10 रुपये जुडी जरी म्हणलं तर बाय बापा. हा, कांदा जरासा जरी मागला की लोकांच्या डोळ्यात पाणी येते. काजू बदाम खाता ना, मग कांदे कशाला खातात? हा, दारूचे भाव वाढले की ते दारू पिया जमते. 200ची क्वार्टर 300 झाली ते चालते, 300ची क्वार्टर 400 झाली तरी चालते. हा, तिथे लोक काय म्हणत नाहीत. पण जरासा का भाजीपाला एखादं वाण जरी वाढलं शेतकऱ्याचं तर लोकांच्या डोळ्यात पाणी येते. अहो, आपला कृषीप्रधान देश आहे. आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो, याच्यापेक्षा दुर्दैव काय सर? आणि खरं म्हणलं सर, एखाद्या एसटीने रेल्वेने अपघाताने मेले तर किती पैसे भेटतात? विमानाने मेले तर किती पैसे भेटतात? आणि शेतकरी मेला तर लाख रुपये. शोकांती काय सर? शेतकऱ्याचे प्रश्न खूप येते सर. लाईट नसते, पाणी नसते, कधी कधी पाणी असतं तर वीज नसते, वीज नसली तर पाणी नसते. शेतकऱ्याला काय सुविधा सांगा बरं सर? हा, बोगस खत, बोगस बियाणे. सर शेतकऱ्याचं कंबट मोडून चाललं सर. दरवेळेस पेरणीच्या टायमाला की शेतकरी बाप काय करतो सर? माईच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडतो, गहाण ठेवतो आणि पेरणी ढकवतो. 12ही महिने शेतकऱ्याच्या अंगावर फाटकेच कपडे असतात सर. आणि जरासा कुठे शेतकरी सुधारला, जरासा कुठे एखाद्या शेतकऱ्याने पिकवलेले माल एखाद्या महागात चाललं की लोकांना जमतच नाही सर. हा, दुकानात जाऊन पिझ्झा खातील, बर्गर खातील,
पण भाजीपाला म्हणलं की डोळ्यात पाणी येते. अगदी बरोबर आहे गणेश, अगदी बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही जरी शेतकऱ्याचे असले का, मी झालं हे सर झालं, आम्ही तर कधीच भाव करत नाही. त्यानं शेतकऱ्याने मेथीची जुडी 10ला म्हणले की आम्ही 10लाच घेतो. आम्ही झेंडूचे फुले शेतकऱ्यांना 50 म्हणलं तर आम्ही 50लाच घेतो. आम्ही कमी जास्त करत नाही. आलं का लक्षात? मुलांनो, सरांनी अतिशय दर्जेदार अशा कविता सादर केलेल्या आहेत. त्या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मुलांनो, तुम्ही सर्वांनी फार छान प्रतिसाद दिलेला आहे. फार सुंदर रीतीने कविता आहे श्रवण केलेलं आहे. तर असेच अभ्यास करत जा, पुढे जात जा, शिक्षकांना त्रास देऊ नका. आलं का लक्षात? आणि तुम्हाला काही कवितेच्या बाबतीत जर अडचण आली तर मला कॉल करू शकता. कधीही कॉल करून तुम्ही मला विचारा, बरं का? हो सर, धन्यवाद सर, धन्यवाद. खूप चांगल्या कविता म्हणल्या सर तुम्ही.